तर हे पुस्तक श्री मनोहर महादेव भोसले, सैनिक टाकळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर हे लेखक आहेत आणि यांनी आम्हाला हे पुस्तक पाठवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे यांचा इयत्ता 5वीमध्ये बालभारतीमध्ये सरांचा, मनोहर भोसले सरांचा एक पाठ आहे. पान नंबर 33वर कठीण समय येता. आणि आपण खाली पाहू शकता, दिसते का, मनोहर भोसले असं या सरांचं नाव आहे आणि त्यांनीच हे पुस्तक पाठवलेलं आहे सरांनी. आणि हा आमचा 5वीचा वर्ग आहे. दाखव 5वीचा वर्ग आपला. तर प्रत्यक्ष ज्यांचा पाठ आपल्या पुस्तकामध्ये आहे त्या सरांनी, त्या लेखकांनी आपल्याला पुस्तक पाठवलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये काय आहे आपण पाहूया. कोणतं पुस्तक आहे सरांनी लिहिलेलं, तर बघा खोललं मी. आणि अरे रे रे, किती सुंदर, किती सुंदर. कोणतं आहे रे पुस्तक, कोणतं आहे रे? मक्याची कणस. मक्याची कणस हे मनोहर भोसले सरांनी आम्हाला पाठवलेलं पुस्तक आहे. पृष्ठ, त्यानंतर आतमध्ये असे सुंदर पुस्तक आहे. आणि हे वाचायचं राहिलेलं आहे ते आम्ही नक्की वाचू. अनुक्रमणिका आहे याच्यावर दिलेली. सरप्राईज, खच्चाक, सुनीता आणि वनिता, मुलाखत, माफ केले, हे सर्व अनुक्रमणिका आहे. आणि हे सरांचं सरप्राईज काय आहे, तर अशा छोट्या छोट्या छान छान गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मनोहर सरांनी पाठवलेलं आहे, मनोहर भोसले सरांनी. आणि त्यांचाच हा कठीण समय येता हा इयत्ता आमच्या 5वीला पाठसुद्धा आहे. तर मनोहर भोसले सर, आम्ही आपलं पुस्तक निश्चित निवांतपणे रोज एक एक याच्यामधील गोष्ट जी आहे आम्ही वाचणार. आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही सांगणार, तुम्ही पण वाचणार ना? हो का? तर आम्ही तुमचं पुस्तक निश्चित वाचू आणि तुम्हाला प्रतिक्रिया सुद्धा कळवू. आणि आपण एवढं आठवण करून आम्हाला हे पुस्तक पाठवलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. लवकरच आम्ही हे पुस्तक वाचून तुम्हाला प्रतिक्रिया कळवू. धन्यवाद.